सत्यता माहिती असली तरी काही गोष्टी खऱ्या वाटत नाही. त्यापैकी ही गोष्ट खरं तर जाकीरजींसारखी मंडळी जाऊ शकतील ह्याचा विचार झालेलाही नसतो आणि त्याचं आकलनही होऊ शकतं असं मला वाटत नाही. काय बोलणार इथे आलंय पण ते इथपर्यंत अजून पोचलं नाहीये. शेकडो वर्षांनंतर असा कलाकार होतो. तो सर्व गुण संपन्न असतो. आता त्यांच्या वादनाविषयी काही बोलण्याची गरज नाहीये कारण ते सर्वश्रुत आहेत, सगळ्यांना माहिती आहे. पण एक मनुष्य म्हणून देखील आदर्श ठेवावा अशी व्यक्ती होती ती. त्यांच्या साध्या साध्या गोष्टींमधनं इतकं गाण्याबद्दल आणि आयुष्याबद्दल शिकायला मिळालंय मला. मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्या घराच्या काहीसा जवळ असा राहतो, त्यामुळे त्यांचा सहवास मला त्या भागामध्ये पण खूप लाभला. तिकडचं जीवनसरणी जी असती ती जगत असतानाच आपल्या अभिजात कलेकरता जे संस्कार आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या अत्यंत कटाक्षाने ते पाळायचे. जे आपल्या गाण्यातले बुजुर्ग असतील किंवा कुठलाही शास्त्रीय संगीताचा कलाकार असला तर त्याचा आदर आतिथ्य, त्यांचा मान करणं, त्यांची खुशाली विचारणं, त्यांची काळजी करणं, त्यांना तिथल्या लोकांबरोबर ओळखी करून देणं. मी माझंच सांगतो, मला अनेक वेळेला असा अनुभव आला आहे की जाकीरजी स्वतः कोणाबरोबर वाजवत असतील तर हात पकडून घेऊन जायचे आणि माझी ओळख करून द्यायचे. हे खूप चांगले गाणारे आपल्या भारतातले कलाकार आहेत, आपल्या सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये राहतात, मोठं भूषण आहे. माझ्यासारख्या इतक्या तरुण कलाकाराला इतक्या मोठ्या माणसांनी अशा पद्धतीनं आदर द्यावा हे अत्यंत दुर्मिळ आहे या जगात. असं म्हणूयात की देवानी आपला दूत मागून घेतला परत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे साध्य केलंय ते अनेक पिढ्या करू शकत नाहीत. तालवाद्याला एका जागतिक वाद्याचा दर्जा आपल्या कालखंडामध्ये त्यांनी मिळवून दिलाय. आज जर अभिजात संगीताचा जर जगाकरता कुठला चेहरा असेल तर ते जाकीरजी होते. स्वतःच्या घरचं कोणी गेल्यासारखं दुःख होतंय, कारण कुठेही कार्य करत असताना त्यांचं अस्तित्व असणं, त्यांच्याकडे बघून आपण जसं घरी वडीलधाऱ्यांकडे बघून गोष्टी करतो तसंच मी आणि मला खात्री आहे माझ्यासारखे सगळे कलावंत करत असतील. त्यामुळे घरचं कोणतरी गेल्यानंतर जसं पोरकं वाटतं तसं आता पोरकं वाटतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.